साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। नसरापूर प्रकरणावरून पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन। कोल्हापुरात आमदार सतेज पाटील स्वतः SIR मोहिमेसाठी घरोघरी। धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईमुळे पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। आणि नव्या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिनेते रितेश देशमुख यांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। नसरापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। शहरातील गुडलक चौक परिसरात हे आंदोलन पार पडलं। आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केल्याचं समजलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। प्रामुख्याने अकार्यक्षम गृह खाते गेले आपण 5-10 वर्ष झाले पाहतोय असक्षम आहे। त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा यासाठी या गुडलक चौकात, ही ऐतिहासिक गुडलक चौकात या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे। आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाही, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन मोठ्या प्रमाणात घेतले जाईल, ही आम्ही सरकारला चेतावणी देतोय। निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जनतेसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचं आवाहन केलंय। मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांनी स्वतः SIR मोहिमेसाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली आहे। नमस्कार। महाराष्ट्रामध्ये SIR ची प्रक्रिया सुरू आहे। मतदार यादीचं मतदारांचं मॅपिंग या ठिकाणी सुरू आहे। आज कोल्हापूरमध्ये मी ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथमध्ये 890 मतदार आहेत आणि त्यातले जवळजवळ 341 मतदारांचं मॅपिंग होणं अपेक्षित आहे। BLO सोबत मी स्वतः आज हा बूथ त्या ठिकाणी घेतलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातलं माझे आव्हान आहे की आपण देखील एक बूथ घ्यावा आणि BLO बरोबर आपण देखील त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून मतदार हा मतदानापासून वंचित राहता कामा नये आणि त्यांचे पुरावे त्या ठिकाणी ते देत आहेत। प्रक्रिया व्यवस्थित आहे। SIR बद्दल अनेक आक्षेप असले तरी शेवटी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामध्ये आपण दुर्लक्ष करणं संयुक्तिक राहणार नाही आणि म्हणून माझी जनतेलाही विनंती आहे की BLO आल्यानंतर त्यांना पुरावे देणे, त्यांना माहिती देणं, हे सर्व आपण करावं आणि आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवा। धन्यवाद। पुण्यात अभिनेता रितेश देशमुख यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे कृतज्ञता व्यक्त करत पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी नसरापूर येथील दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देखील दिली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे तातडीने निकाल लागल्यास गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल असं त्यांनी म्हटलंय। तसंच संविधानाच्या चौकटीत राहून जलद न्याय मिळवणं समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। नाही, खरं म्हणजे 2 दिवस झाला चित्रपट रिलीज झालाय आणि एवढा चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातून देशभरातून या चित्रपटाला मिळतोय। मी जनतेचं खरंच अत्यंत आभारी आहे आणि त्याचेच आभार मानण्यासाठी आज मी या मंदिरात आलो आणि गणरायाचे आशीर्वाद घेणं म्हणजे माझ्यासाठी सौभाग्यच आहे। पुण्याला मी आल्यानंतर इथे यायचा मी नक्कीच प्रयत्न करतो की एवढी पावन मंदिर आहे दगडूशेठ आणि इथल्या गणरायाचा आशीर्वाद मिळाला की आयुष्यात सगळंच चांगलं आणि सुखमय होतं, याचा अनुभव मला आहे। आणि माझे वडीलही इथे यायचे दरवर्षी, तर तीच प्रथा आता कायम देशमुख परिवाराकडून पुढे राहावी असा प्रयत्न माझ्याकडून चालत राहील। काय आहे की अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला धक्का बसतोच, आपल्याला वाईट वाटतं, क्रोध, आक्रोश, जन आक्रोश हे होणं साहजिकच आहे। परंतु मला वाटतं की सरकार पण आता एक पुढे येऊन काहीतरी योग्य निर्णय लवकरात लवकर, काय अरेस्ट करणं, त्यानंतर कोर्टला नंतर ते डिले होणं, फास्ट ट्रॅक निर्णय जर असतील तर मला वाटतं कुठेतरी याचा दबदबा, याची भीती नक्कीच
मनात राहू. धाराशिव जिल्ह्यात कृषी निविष्ठा खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय. जिल्ह्यात तब्बल 22 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करत राज्यभरात याची व्याप्ती अधिक मोठी होऊ शकते अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही. दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं. हे MIDC मार्फत पुरवठा केला जातो. या ठिकाणी काही अधिकारी, काही पुरवठादार यांच्या संगनमतानं धाराशिव जिल्ह्यात ज्यावेळेस आम्ही काल विचारलं तिथं त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना दिलं, तुमच्याकडे याद्या आहेत का, कृषी विभागाकडे कुठलीही माहिती नव्हती आणि कोट्यावधी रुपये यांनी शेतकऱ्यांच्या नावावर ज्या किट होत्या त्या शेतकऱ्यांपर्यंत न देता फक्त कागदावरच हा पुरवठा दाखवला गेला. शेतकऱ्यांना फक्त बियाणं दिलं गेलं. सेफ्टी किट असेल, फेरोमेन कामगंध सापळे असतील किंवा जे औषधं आहेत, म्हणजे कोरॅजिनसारखं सुद्धा औषध त्या किटमध्ये होतं. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्याकडे अशा तक्रार केल्या होत्या की हे कुठलंही साहित्य आम्हाला मिळालं नाही. ज्यांना मिळालं त्यांना अर्धवट साहित्य मिळालं. एका बाजूला रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास मागच्या काही दिवसात आपण बघितलं काही वर्षभरात या वर्षात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज शेतकरी आत्महत्या करत असताना ही जे कृषी विभागातले काही लोक जर मड्याच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते. आणि धाराशिव जिल्ह्यातच हा एक हिमनगाचा टोक असू शकतं. इथून अजून भरपूर काही म्हणजे काही अभियानाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आजपर्यंत काय होतं की अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नव्हते, परंतु आता जाब विचारणारे लोकप्रतिनिधी आहेत. जे चांगली कामं आहेत ती चांगली कामं व्हायलाच पाहिजे, परंतु चुकीच्या पद्धतीनं जर कोणी कामं करत असतील तर त्यावर वचक लोकप्रतिनिधींचा असलाच पाहिजे. आणि आजच्या बैठकीमध्ये काही संबंधित जे अधिकारी होते ते अभ्यास करून आले नव्हते किंवा चुकीची उत्तरं जे देत होती त्याची चौकशी करून मला अहवाल सादर करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. ते 8 दिवसामध्ये त्यानुसार अहवाल सादर करतील. जालना जिल्ह्यात दिव्यांगांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली असून जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडलं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता तसंच वैद्यकीय आणि पुनर्वसनाच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्यातही पेट्रोल डिझेल टंचाईचं संकट निर्माण झालंय. यासोबतच अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद ठेवावे लागत असून सुरू असलेल्या पंपांवर वाहन चालकांना 3 ते 4 तास रांगेत उभं राहावं लागतंय. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातून वाहन चालक इंधनासाठी धाराशिवमध्ये दाखल होत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. वाढत्या गर्दीमुळे पंप चालकही हैराण झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2,03,75,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलाय. यामध्ये NDPS कायद्याअंतर्गत नोंद असलेल्या 58 गुन्ह्यांमधील 368 किलो गांजा, 1.551 किलो चरस आणि 1.253 किलो MD यांचा समावेश होता. हा सर्व मुद्देमाल नागपूर जिल्ह्यातील बुटीबुरू MIDC परिसरातील महाराष्ट्र एनवायरो पॉवर लिमिटेड येथे इन्सिस्टरच्या सहाय्याने जाळून नष्ट करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचं संकट गडद होताना दिसतंय. बावनथडी नदीवरील राजीव सागर प्रकल्पात सध्या केवळ 25% साठा उपलब्ध असून तांत्रिक वाटणीनुसार त्यापैकी अवघे 12.5% पाणी भंडाराच्या वाट्याला येणार आहे. जून अखेरपर्यंत पावसाची प्रतीक्षा असताना प्रशासनासमोर पाणी व्यवस्थापनाचं मोठं आव्हान उभं टाकलंय. समृद्धी महामार्गावर मेहकर जवळ धावत्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र जालना राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे, ज्यामध्ये 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचवले गेलेत. उपअधीक्षक कैलास पुसाम यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत वाहन थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. विशेष म्हणजे पेट घेतलेल्या बसमध्ये अडकलेल्या 10 वर्षीय मुलाला त्यांनी जीवाची पर्वा न करता बाहेर काढत त्याचा जीव वाचवलाय. या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस पथकाचं सर्वत्र कौतुक होतंय.
इंदापूर तालुक्यातील बाभुळगावमध्ये कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या एका कामगाराला बेदम मारहाण करून जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप माजी सरपंचावर करण्यात आलाय. पीडित कामगाराने डायल 112 वर संपर्क साधत स्वतःची सुटका करून घेतली, तर या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी कामगारांनी केली आहे. पाहूया. बाबागावचे सरपंच संजय देवकर्णी आणि तिथं आम्हाला ते कोंबड्याच्या कामाला होतं त्या गाडी देणं, मारहाण करणं आणि आम्हाला गाडीने आणि आमच्या बायकावर आमच्यावर अत्याचार त्यांनी गाडी करणे, आम्हाला हाकलून देणे, बाहेर येणं, आम्हाला तिथं कामाला लावणे. 112ला फोन केल्यानंतर त्यांनी साहेबांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं, बसवले आणि इथे आम्हाला बसवलं. 2 महिने झाला आम्ही मानतो, आमचा पगार नाही, अजून काय नाही. त्यांनी पगार मागितला तरी देतो म्हणजे 2 महिने होतात. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.